लोकांचं म्हणणं असंच आहे की जे आता ते घटना घडल्या त्याचा तपास चालू आहे, तर तुम्ही स्विमिंग पूल चालू करणं द्यावं. लोकांचं म्हणणं आहे आम्ही पैसे भरलेत, समर कॅम्प चालू आहेत, लोक शिकायला आहेत, वर्षानुवर्ष त्यांचं फिटनेससाठी ते स्विमिंगला येतात, ज्येष्ठ नागरिक येतात, मुलं येतात, त्यांचे पास काढलेले आहेत, ते आपल्याकडे पैसे मागतायत. आपण त्यांना सांगितलं की आपण चालवायला तयार आहेत, पण आपल्याला काही पालिकेने सांगितलं की आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत चालू करू नका. लोक फोन पण करतात, लोक भेटायला पण येतात, तिथं लोक विचारायला येतात कधी पूल चालू होणार आहे, काय होणार आहे, कसं होणार आहे. आपण लोकांना सांगतोय की पहिले सोमवारपर्यंत होईल. आपल्याला जसं समोर पालिकेवाले सांगतात तसंच आपण पुढे सांगतो. आमचं मत असं आहे, आता लोकांनी पैसे भरलेत, स्विमिंग पूल तर चालू व्हावं, आम्ही चालवायला तयार आहोत. लोकांची पण इच्छा आहे की स्विमिंग पूल चालवावा. आमचं मॅनेजमेंट पूर्ण व्यवस्थित काम करतं, आम्ही नियमानुसार काम करतो, बॅचेस सगळे नियमानुसार आहेत, सगळ्यांना आम्ही विचारूनच सोडतो. आमची गरज म्हणजे स्वतःचा व्यायाम व्हायला पाहिजे, प्लस काही लोकांना वैद्यकीय कारणास्तव पोहायला यावं लागतं. काही लोक चालत असतात, प्रॉब्लेम असेल, पॅरालिसिसचा अटॅक असेल, आणि हा एकमेव असा तलाव आहे की जो आम्हाला 1-1.5 किलोमीटरच्या आतमध्ये लोकांना येऊ शकतात. लोकांना घरचे लोक दुचाकी चालवून देत नाही की बाबा तुम्ही घेऊन जाऊ नका, त्यामुळे हे सगळे पायी येऊन जातात. आता जर ह्या जेवढे दुसरे तलाव आहेत 5 किलोमीटरच्या बाहेरच आहेत, त्यामुळे आम्ही कुणीही तिथे जाऊ शकत नाही. हा तलाव अपघात झाला, एकाएकी बंद झाला, दुर्दैवाने झालेला आहे, आता त्याला कुणीच काय करू शकत नाही. परंतु तलाव बंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नाहीये, आणि या सगळ्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करतील. कारण वर्षाचे पास काढलेले तो प्रश्न आहेच, प्लस आमची नातवंड आहे, 3-3 हजार रुपये त्यांच्यासाठी जे समर कॅम्प चालतात शिक्षणासाठी, आता जून महिना उजाडला की बंद होऊन जाणार. तर हे पैसे वाया जातील, आणि नुसते पैसे वाया जाणार नाहीत, या मुलांना 1 वर्ष पुढे शिकता येणार नाही. तर या सगळ्याचा विचार करून हा जलतरण तलाव चालू होणे आमच्या सगळ्यांसाठी हा फार फार महत्वाचा आहे. आमच्यावर बऱ्याच भगिनी असतात, त्या भगिनी सुद्धा येतात सकाळी, त्यांचाही प्रॉब्लेम आहे. काही महिला देखील या टँकवर नियमित पोहायला येतात, आणि काही आपत्कालीन परिस्थिती प्रत्येक टँकवर कधी ना कधी येते. तसंच या टँकवर एक दुर्दैवी घटना झाली, आणि त्या घटनेमुळे हा टँक 8 दिवस बंद आहे. आता जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कामगिरी तुम्हाला समाधानकारक वाटते का? होय, म्हणजे मी गेले 10 ते 12 वर्ष 10 ते 12 वर्ष या स्विमिंग टँकवर आहे. एक्स मिलिटरी मॅन आहे, आणि मी बघितलं होतं ज्या वेळेला पालिकेकडे होतं हे, त्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा आत्ताचा जो हा कॉन्ट्रॅक्टर आहे हा अतिशय सुंदररित्या लक्ष घालतो, व्यवस्थित करतो, आणि त्याचं कुठेही असं दुर्लक्ष वगैरे जाणवत नाहीये. हा जलतरण तलाव सोमवारपासून 100% चालू करणार आहे. आता कमिशनर साहेबांना बोललो,